सकाळी सकाळी उठलो आणि आपल्याला लवकर गायांचं काम आवरून जायचं होतं गावामध्ये. कारण आज आमचा संत सावतामाळी महाराज यांचा सप्ताह उठणार होता, म्हणजे काल्याचे कीर्तन होते रासकर महाराजांचे. मग सकाळीच लवकर गावामध्ये गेलो आणि बघतो तो काही सगळे आचार्य मंडळी आणि आमचे गावकरी मंडळी ते थांबलेले आहेत. आपणच उशिरा गेले असल्यामुळे जरा घोळ झाला, पण जाऊ द्या म्हणलं, काय अडचण नाही. गेल्या ते नाश्ता होता मारू म्हणलं. नाश्ता कसा आहे खूप महत्त्वाचा आहे. गणेश भाई आमच्या इकडे बसले ती करीत उचक झाडून बिडून घेतलं नाश्ता केल्यानंतर बरं का. आणि आमच्या देवाजी पण आल्या होत्या, इतकं वयस्कर झाल्या तरी पण देवाचं कीर्तनासाठी आल्या होत्या. तरी आमची सगळी गँग इकडं निवांत बसलेली, सगळ्यांचं आवरावरी चालली होती. कारण महाराज पण 10चा टायमिंग होता आणि मग चिराचिरी करायला आपल्याकडे दिलं होतं काम. म्हणलं भाऊ ही काम आपण नक्कीच पार पाडणार. गुलाबभाई आमच्या इकडे बसत चिरीत आणि आमचे काही मंडळी तेव्हा तिकडे बसलेत मोबाईल बघत. इकडं मग काय लगेच आम्ही घेतलं टमाटे बिमाटे चिरा आणि इकडं श्रेयश भाई यांचं चाललंय कॉन्व्हर्सेशन. म्हणलं जाऊ द्या मरू द्या. आप्पा चांगलं आपलं मदत करू लावत होते बरं का, कारण आप्पांचं कामाचं एकदम भारी असतं, सगळं नियोजनबद्ध पार पाडायचं. कीर्तन तर चालूच राहील म्हणलं. इकडं बुंदीकडे पण उलसक फेरफटका मारूया म्हणलं. बुंदीचं काम पण बरेचपैकी आवडत आलं होतं आणि आपलं तेच मग क्वांटिटी आणि क्वालिटी विषयच नाही बरं का. बुंदी खायला यायला लागतं इकडं सप्त्याची. अन्न आपल्याला हात करत होतं, अन्नाला म्हणलं तुमचा पण व्हिडिओ काढून घेतो, भिवू नका. आणि इकडं चालू आहे कीर्तन आमचं महाराजांचं. दाताचं दातवाने एखादा जर इथं म्हणत असं तर चप्पल फेकून हाना, नारदाच्या गादीवर उभा असला तरी. नाचण्या करता, उड्या मारण्या करता आणि दाताचं दातवान घ्या कुणी हे म्हणण्याकरता ही जागा नाही. त्याच्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ तयार केलं नाथ महाराजांनी, भरडातून उपदेश. ती जागा काल्याची कीर्तन असल्यामुळे त्यामध्ये आहे ना मुरमुरे आणि दही टाकून ना मिश्रण करायचं होतं आणि आपल्या महाप्रसादासाठी आपलं थोडं द्यायचं होतं, म्हणजे महाप्रसादासोबत. नंतर मग ना कीर्तन पण संपत आले होते आणि मग शेवट आरती चालू होती. इकडं आमच्या जंबे पाटलांनी ना आरतीचा लाभ घेतला होता. आम्ही सगळे आपले टाळकरी मंडळी आपल्या टाळ्या वाजवत होतो आणि बाहेर महाराजांनी आरती चालल्यामुळे सगळेजण. कीर्तन संपल्यानंतर सगळे महाप्रसादाची वाट बघत होते. मग काय आमची गँग लगेच वाडेकरी सज्ज असते. लगेच म्हणलं गुलाबला म्हणलं घ्या आपलं पंतवळ हातामध्ये टप्पा वाढवून घेऊ म्हणलं. मग काय महिलांची पंगत बसवली. म्हणलं महिलांना घरी काम असतं म्हणून महिला वर्गाला सध्या प्राधान्य दिलं. आपण पुरुष वर्गाला प्राधान्य उशीर आहे म्हणलं, तुम्ही निवांत बस, तुम्हाला काही काम नाही, मोकार हिंडायला लागतं. मग सगळे पंक्ती वाढून आम्ही शेवटी जेवाय बसलो आतमध्येच इकडं. चला म्हणलं आपला हळूहळू 2-2 घास. आणि तुम्हाला माहिती आहे का आपला आज कांदा पण भरायचा आहे बरं का. मामान ते आले होते. मग गेट ओपनिंगसाठी असं ते लाकूड लावावं लागतंय का, लई लोड असतो गेटवरती, त्यामुळे दबाव आल्यामुळे निघत नाही आणि फ्रेश माल निघतो एकदम, काही विषय नाही. मग आता दरवाजातून बराचसा कांदा बाहेर आला होता. म्हणलं आता एकदा ना एवढा काढला ना आता डायरेक्ट ना 50 गोण्याच भरून काढू. आणि तुमचा भाऊ वरती आणला, कारण कांदा डासायचा होता आणि वरती 5 रडा जे आहे ते बाहेर टाकायचं होतं. इकडं आपली एक साईड संपलेली वखारीची, एक साईड अजून बाकी आहे. चकण्या मिठापर्यंत म्हणलं काम आपलं चालूच आहे नाही का. गाईला पण घास टाकला. तिकडं गुलाबराव आला ट्रॅक्टर, गुलाबरावला म्हणलं ये बा हळूहळू. गुलाबबाई आहे इकडं जाळ्या घेतल्या आणि जिला टाकायचं काम चालू कर, कारण त्यांनी आपल्या वखारीत कांदा ठेवला होता. जाळ्या म्हणलं ते साईड टाकून आम्हाला तणनाशक मारायचं, ते म्हणलं चालतंय काही विषय नाही. आणि आपल्या कांदा ना एकदम प्रगती पथकाला होता बरं का. आपण जवळजवळ 50 गोण्या भरायचं टार्गेट पूर्ण करणार आहेत. आपण दुपारून आलो होतो, शिवाय काल्याचं कीर्तन वगैरे करू नाही का. पण तरी खूप असं फास्ट काम लागलं. मामांनी ह्यांनी सगळ्यांनी हात लावल्यामुळं काम झालं. आणि तुमचा भाऊ तर मग माहितीच ना तुम्हाला, खूप कामाचा माणूस आहे आपण. नंतर मग चला म्हणलं आता गायांचं खायला प्यायला बघू. फोन घेतला वाकडा तिकडा करून, बोकांडी वजं एवढं मोठं तरी पण घेतलंच बा. मग गावामध्ये जायचं होतं. इकडं सार्थक भाईला कट मारला, कारण आपल्याला ना भांडे द्यायचे होते. गावामध्ये भांडे धुण्यासाठी आमची मंडळी सगळी आली होती. गुलाबराव तिकडे डोक्यात बघूला घेऊन चालला, गणेश भाईच्या हातात पंत्रवळ्या. म्हणलं चला आपला हळूहळू घेऊ धुवून. म्हणलं आता दादूभाई आणि त्याचेच भैया पण आले तिथं काट्यावरचं काम सोडून. म्हणलं या बाबा चला एवढं हातभार लावा म्हणलं, तुम्हाला लवकर चांगले बायके भेटतात. आणि मी पहिलं वानगडी तुम्हाला माहितीच ना, काम काय नाही करीत, फक्त व्हिडिओ काढतो. तेवढं तुम्ही ना व्हिडिओ बघता पण आपल्या चॅनल सबस्क्राईब करता, एवढं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भांडे वगैरे व्यवस्थित धुवून झाले आणि म्हणलं आता पोरांना चला तुम्ही आता हला आपल्या घरी, का आपलं काम झालं नाही का, आपलं काम बनता भाडमे जाय जनता. तिथं सगळं उरकल्यानंतर मग सोसायटीमध्ये आपण स्वयंपाक केला होता. मग सोसायटी वगैरे पण झाडून घेऊया
गुलाबराव गणेशराव इकडे झाडायचं काम करत होते, मी पण झाडीत होतो. सगळ्यांचे एक 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 काम चालले होते आणि हे विटा वगैरे सगळं बाहेर उचलून घेतल्या आणि मस्त धुवून घेतलं. म्हणलं घ्या आता खाल्ला म्हणून गणेश भाईने इकडे टाकलं गुलाबला कोंडून. म्हणलं मोकार तो भांडणाचं कारण नको करू. बादल्या वगैरे सगळ्या मग इकडं ना संतोष काकांचे द्यायचे होते, कारण त्यांचे आपण पातेल्याने ते आणले होते आणि सगळे व्यवस्थित धुवून वगैरे देऊन टाकू म्हणलं नाही का. नंतर मग आहे ना मंदिरामध्ये सुद्धा कचरा झाला होता, तो पण म्हणलं झाडून घेऊया. कसं आज परत मंदिरात कोण उद्या येतं कोण नाही येत नाही का, आपल्याला कोणाला त्रास नाही द्यायचा, आपलं काम करून घ्यायचं सगळं. नंतर मग गावात मध्ये ना बोर चालू होत्या, मग बोरच्या प्रेशरमध्ये गाडी पण धुवून घेतली. म्हणलं टाकाटक काम होऊन जाईल. इकडे गुलाबरावने आपल्याला धुवून टाकली होती गाडी. म्हणलं जाऊन दे मरू. बुंदीची गुंडी डायरेक्ट माझ्या गाडीवर मांडली. गुलाबबाई त्यांनी गॅसची टाकी घेतली आणि इकडं थोडं आपल्याला घरी तेलाचा ड्रम न्यायचा होतं, मग तो घेतला आबांकडून आणि मग ना बुंदी ना डायरेक्ट घरोघरी जाऊन पार्सल केली. म्हणलं कुणाला वादाचं कारच नको, सगळ्यांना माप दिलं, एक एक ताटलीचं माप. म्हणलं आपल्याला पण एकच ताटली आणि सगळ्यांना एक एक ताटली. इकडे नेतूभाऊ त्यांच्या घरी पण दिली आणि कोणाचं घर राहिलं असेल तर क्षमा असावी, आम्हाला तर नाही वाटत कोणाचं घर राहिलं असेल. पण इकडं अक्षय भाई संध्याकाळी आली तर आमची गाडी चार्जिंग लावायला, कशाला घेतात चार्जिंगच्या गाडी काय माहिती, जाऊ द्या मरू द्या आता. असंच असतं. चला मग व्हिडिओ आवडलाच लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.